श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत याचे 5, 6 व 7 हे तिन्ही अध्याय या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील। श्री स्वामी समर्थ अध्याय 5। श्री गणेशाय नमः। भव कानन वैश्वनरा, अज्ञान तपच्छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परतपरा, भक्ता खरा सदैव तू अक्कलकोट नगरात। एक तपपर्यंत स्वामी राज्य वास करीत, भक्त बहुत जाहले, वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामीकडे, राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा कित्येक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणो म्हणती तयासी, बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयांचे अंतरी, विचार ऐसा पातला, दिवाण आणि सरदार, मान करी तैसे थोर थोर, बसले असता समग्र, बोले नृपवर तयाप्रती, कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामीसी, तरी आम्ही तयासी, इनाम देऊ बहुत, कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना, तेव्हा तात्यासाहेब सरदार, होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर, नृप लागी परियेसी, आपली जरी इच्छा येसी, स्वामी ते आणावे वटपुरुषी, तरी मी आणीन तयासी, निश्चय मानसी असू द्या, ऐसे एकूणी उत्तर, संतोषला तो नृपवर, तैसी सभाही समग्र, आनंदित जाहली, नृपतीसह सकळजणे, त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया, तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ, पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती, तेथील जणांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तया ते, अक्कलकोटीची नृपती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती, त्याही करती स्वामी सेवा, ऐसे पाहुणी तात्यांसी, विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी, कैसे नेऊ आपण, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर, लढवून युक्ती थोर, कार्य आपण साधावे, करुणी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, दिधली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले, स्वामीची या पूजेप्रती, नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा, ऐशियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी, मग लढवली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळपाप्रती, त्याच लागी विनंत करीती, बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थासी, घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते, द्रवेन सर्व वैशा, चोळापासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल, चोळापाने कर जोडूनी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्याप्रती चालावे, तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल, ऐसे एकूणी वचन, समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळापा लागून, काय दिले सत्वर, राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती, काय म्हणून चलावे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा एकूत भाविक भक्त, पंचमोध्याय गोड हा, श्रीरस्तु शंभू भवतु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 6। श्री गणेशाय नमः। धरुणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवित, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत, स्वामी समर्थ वदविती, मागील अध्यायाच्या अंती, चोळापा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती, बडोद्यासी चलावे, भाषण ऐसे एकूणी, समर्थ बोलती हसुनी, मल्हाररावाची या म्हणे, आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात, आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात, आम्हा राहणे आवडे, ऐसा यज्ञ व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो या कार्याला, तेन जाय सिद्धीसी, परी पहावा यत्न करुनी, ऐसे विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले, भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील, मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा, परी तयांच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त,
काही उपाय सुचेना, आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे, अशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजन न्यावे पळवून येतीसी, असो कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयासी, मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले, कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला, गोष्ट विदित झाली, मेन्यांतून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला, मग पुढं राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत, टेंकिले हात तात्यांनी, मग अपयश ते घेऊनी, बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय, परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रासी विचारती, कोण जातो स्वामीकडे, तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयांचे नाव, निरूप कार्याची धरुणी हावं, आपण पुढे जाहला, तो येऊन अक्कलकोटी, घेतली समर्थाची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवीत, ती पाहुनी समर्थाला, तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा, काही तेव्हा बोलले, अरे बेडी आणुनी, सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोधे बोलले, क्रोध मुर्दा पाहुनी, यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला, मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्याशी सोडूनी, साहेबाविषयी प्रयोग केला, मल्हाररावावरी आळा आला, त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले, हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथासमत, सदा भक्त परिसोत, षष्ठोध्याय गोढा, इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शंभू भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 7. श्री गणेशाय नम. जय जयाची निर्गुणा, जय जयाची सनातना, जय जयाची अग्रहरणा, लोकपाला सर्वेक्षा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थचरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म, वेदांत आवडी तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांशी, वेतने देऊन ठेविले, त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्माचारी, प्राकृत भाषेन वेदांतरी, करुणी लोका उपदेशिती, त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले, रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्माचारी, करती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी, पाहाव्या येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांताविषयी काढून, प्रश्न करीती स्वामीसी, ब्रह्मापद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे एकुणी सत्वर, येती राज हसले, मुख्य काही न बोलती, वारंवार हस करीती, पाहुणी अशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, बुरळ पडली लोकांशी, लागले व्यर्थ भक्तींशी, याने ढोंग माजविले, तिथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हस्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसल हो, पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्रिक ज्ञान, यांते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या सुस्तानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारून, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघेजण, तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलावे, जवळ होते जे पारधी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरून बुवासी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नींचा वृत्तांत, तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्नी कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नांशी, खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मापद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्ने देखून वृश्चिकांशी, काय म्हणून भ्यालासी,
जरी वृथा भयन मानितसी मग ब्रह्मापद जाणसी कैसे, ब्रह्मापद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागली कष्ट करणे फुकट होता नयेची, बुवान प्रति पटली खुन धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सददित, तया समायापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशुद्ध भाविक भक्त सप्तमोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्था प्रणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.